नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दहीहंडी सराव शिबिरात भोनंग महिला गोविंदा आणि पुरुष गोविंदा पथकांना विशेष मानांकन। गोकुळ अष्टमी या सणात दहीहंडी हा एक हिंदूंचा महत्त्वाचा असा सण आहे। भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। विशेषतः जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तरुण युवक युवती मानवी पिरॅमिड करून दही टांगलेले मडके तोडण्यासाठी प्रयत्न करतात। दहीहंडी भगवान श्रीकृष्णाच्या लहानपणाचे नटखट लीला यांचे ते प्रतीक आहे। दहीहंडी उत्सव म्हणजे मानवी पिरॅमिड बनवून एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करून दहीहंडी फोडली जाते। हे एक मदत आणि एकतेचे प्रतीक आहे। हा एक मजेदार आणि उत्साहवर्धक सण आहे। या सणात लोक नाचतात, आनंद घेतात। भगवान श्रीकृष्णाच्या प्रती भक्ती आणि प्रेमाचं हे प्रतीक आहे। तरुण युवक आणि युवती गोविंदा नावाच्या संघात सामील होऊन मानवी पिरॅमिड करून एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मडकी फोडण्याचा प्रयत्न करतात। या मडक्यात दही, लोणी किंवा दूध भरलेलं असतं। जेव्हा पिरॅमिड मडक्यापर्यंत पोहोचते आणि तेव्हा ते तोडले जाते आणि मग ते मडक्यातलं दही, लोणी सर्वांनी वाटून खाल्ले जाते। मुंबईसारख्या शहरात दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन याकरता आकर्षक बक्षीसही लावली जातात। असा दहीहंडी उत्सव जोश आणि शक्तीचे प्रतीक आहे। दहीहंडीत सामील होण्याचा युवक युवतींना गोविंदा असे संबोधले जाते। दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या अगोदर तो व्यवस्थित नियोजनबद्ध गोविंदांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये किंवा खेळाडू वृत्तीने साजरा व्हावा याकरता आजकाल मोठमोठे राजकीय पक्ष, क्रीडा मंडळ, संस्थांकडून दहीहंडी सराव शिबिरे आयोजित करण्यात येतात। अलिबाग तालुक्यातील दिलीप भोईर छोटमशेठ पुरस्कृत साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ जिराड आयोजित माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मर्यादित दहीहंडी सराव 2025 रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जिराड ग्रामपंचायत क्रीडांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा या ब्रीदवाक्याचे अनुकरण करून हा सोहळा साजरा करण्यात आला। दहीहंडी सराव शिबिर सोहळ्याचे उद्घाटन माननीय श्री भरत शेठ गोगावले, रोजगार हमी, फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री माननीय श्री महेंद्र शेठ दळवी, आमदार अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघ हे होते। तर प्रमुख उपस्थिती माननीय सौ मानसीताई दळवी, माननीय श्री राजाभाई केणी, श्री अनंत गोंधळी, ऋषिकांत डोंगरीकर व श्री मनोज कुमार शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला। या शिबिरात रायगड जिल्ह्यातील 31 पुरुष गोविंदा पथक सहभागी झाले होते, तर 26 महिला गोविंदा पथक सहभागी झाले होते। यावेळी गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता। या सराव शिबिरासाठी विजेत्या पुरुष गोविंदा पथकांना प्रथम पारितोषिक 3 लाख व चषक, द्वितीय पारितोषिक 2 लाख व चषक, तृतीय पारितोषिक 1 लाख व चषक आणि 6 थरांच्या सलामीला 5100 रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते। तर महिला गोविंदा पथकाकरता 1 लाख व चषक प्रथम पारितोषिक, 75,000 व चषक द्वितीय पारितोषिक, तर 50,000 व चषक तृतीय पारितोषिक ठेवले। तसेच 4 थरांच्या सलामीला 4100 रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील भोनंग हे एक खेडेगाव आहे। या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, तर काही लोक नोकरी व शिक्षण व्यवसायासाठी शहरात स्थायिक आहेत। खेडेगाव असूनही क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक दर्जा या गावाचा उंचावलेला आहे। आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही याचे उदाहरण म्हणजे भोनंग गावात महिला गोविंदा पथक आहे। रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी जिराड ग्रामपंचायत या क्रीडांगणावर दहीहंडी सराव शिबिर 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात जय हनुमान महिला गोविंदा पथक भोनंग या महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे, तर जय हनुमान पुरुष गोविंदा पथक भोनंग यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे। जय हनुमान पुरुष गोविंदा पथक व महिला गोविंदा पथकाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। जय हनुमान महिला गोविंदा पथक यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे। याकरता रोख 1 लाख रुपये चषक देऊन त्यांना गौरवण्यात आले, तर जय हनुमान पुरुष गोविंदा पथक यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून त्यांना 1 लाख रुपये चषक देऊन गौरवण्यात आले। जय हनुमान गोविंदा पुरुष गोविंदा पथक व जय हनुमान महिला गोविंदा पथक यांच्या यशस्वी घोडदौडीसाठी गोविंदा पथकाचे अध्यक्ष सिद्धांत पाटील, पथकातील सर्व सभासद, सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी तृप्ती भोईर, भोनंग, अलिबाग।